चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहना मान लीजिए. आता या दोन शेरचा आणि आपल्या आजच्या लेक्चरचा संबंध काय आहे? तर आपल्या KMS ग्रुपवरच्या एक ज्येष्ठ सदस्य आहेत अपर्णा रोपळेकर म्हणून. त्या राहतात पुण्याला, 84 वर्षाच्या आहेत. तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की स्वतःला ओळखणं म्हणजे काय, स्वतःची ओळख कशी करून घ्यावी आणि स्वतःला ओळखल्यानंतर नेमकं काय होतं. तर या संदर्भात आजचं लेक्चर आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे जे काही विषय मध्ये येतील त्या विषयावर मी बोलेन. तर आयुष्यभर चेहऱ्यावरची धूळ लक्षात आली नाही, पण आरसा पुसत राहिला की आरशावरती धूळ आहे का. आणि बस एक बार मेरा कहा मान लीजिए म्हणजे काय आहे, स्वतःची ओळख कशी होते याच्यामध्ये. तर मी देह आहे, मी देह आहे असं जे आपण म्हणत राहतो ना, तर आपल्याला असं वाटतं की माझी ओळख म्हणजे माझा देह आहे, म्हणजे माझी जी आयडेंटिटी आहे की मी सो अँड सो, माझी नॅशनॅलिटी ही, माझं वय हे, माझं राष्ट्रीयत्व हे, किंवा माझा पत्ता हा, मी या शहरात राहतो, पिनकोड सकट आपण सगळी आयडेंटिटी देतो. आपले प्रत्येकाला आपली आयडेंटिटी पक्की माहिती असते. झोपेत हाक मारली तरी सुद्धा आपण आपल्या नावाला ओ देतो. जशी आपली आपल्याला आयडेंटिटी माहिती असते तशीच ती इतरांना माहिती असते. मिलिंद कर्वे ही व्यक्ती मला जी ओळखतात ती माणसं, त्यांच्या नजरेसमोर माझं व्यक्तिमत्व येतं, चेहरा येतो, सगळं येतं. जसं मी ज्यांना मी ओळखतो त्यांचा चेहरा, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची ठेवण माझ्या नजरेसमोर येते. पण तेवढं पुरेसं नाहीये. आपण जेव्हा म्हणतो की स्वतःला ओळखणं म्हणजे काय, तर मी म्हणजे देह नाही ही पहिली ओळख आहे शरीराची. आणि शरीराची नाही, आपली स्वतःची, स्वतःशी, की मी म्हणजे देह नाही. मग मी जर देह नसेल, हा चालता बोलता देह नसेल, तर मग किंमत कशाला आहे. तर किंमत फक्त आत्मतत्वाला आहे. आपण जेव्हा नेहमी म्हणतो की अंतरात्मा, तर अंतरात्मा आपला कसा आहे याची आपल्याला जन्मोजन्मी ओळखच नसते. आणि ती ओळख नसल्यामुळे होतं काय की आपण फक्त एवढंच म्हणतो की हा देह म्हणजे मी नसून, नमस्कार, तर तो देह म्हणजे मी नसून आतला अंतरात्मा म्हणजे मी आहे. आणि त्या अंतरात्म्याला ओळखणं ही स्वतःची ओळख आहे. मग आता त्याला ओळखायचं कसं, त्याचे काही निकष आहेत का. जसं आपण म्हणतो ना की मी आरशासमोर उभं राहिल्यानंतर माझं रूप मला आरशात दिसतं, इतरांच्या समोर उभं राहिल्यानंतर इतरांना माझं रूप दिसतं. पण आपलंच रूप स्वतःला आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही, आरशाशिवाय पाहता येत नाही. किंवा फोटो आपला काढला कोणी तर आपल्याला आपलं रूप पाहता येतं, एरवी नाही. मग आपलं रूपच आपल्या डोळ्यांना जर दिसत नसेल, पण आपण जेव्हा डोळे मिटवून घेतो तेव्हा आपलं आतलं रूप आपल्याला जेव्हा दिसतं, आपला अंतरात्मा आपल्याला जेव्हा दिसतो, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की स्वतःची ओळख म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखणं. आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे त्याला आपण जीवशक्ती म्हणतो, म्हणजे जीवन आहे तो प्राण म्हणतो. तर ते जीवन आपल्याला जे मिळालेलं आहे ते म्हणजे काय आहे की तो जीवात्मा आपल्या शरीरामध्ये आहे. आपण आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो आणि जीवात्मा म्हणतो. जीवात्मा म्हणजे काय, आपला हा सगुण देह आहे का, आणि आत्मा म्हणजे काय आहे, या सगुण देहाच्या पलीकडचं काही आहे का. तर हे जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आत्मा, परमात्मा, जीवात्मा ही सगळी एकच रूपं आहेत. फक्त आपल्याला त्या प्रत्येकाची ओळख नसते. आपला हात आपल्याला माहिती असतो, आपला हात म्हणजे आपला हा हात आहे, किंवा आपले प्रत्येक अवयव आपल्याला जे पाहता येतात ते आपल्याला माहिती असतात. आपले डोळे आपल्याला कधीच पाहता येत नाही, आपलं अंतरंग आपल्याला कधी पाहता येत नाही. डायसेक्शन मध्ये डॉक्टरला जे कळतं ते आपल्याला कधीच कळत नाही. इथे तुमचं हृदय आहे, इथे फेफडे आहेत, अमकं आहे, तमकं आहे, डॉक्टर बरंच काही काही बोलत असतात. आपण त्यांना असं चॅलेंज करू शकत नाही, दाखवा बघू कुठे आहे. पण एखादा जर म्हणाला की तुमच्या आतमध्ये फक्त अंतरात्मा आहे किंवा तुमच्या अंतरंगामध्ये परमात्मा आहे, असं म्हटल्यानंतर आपण एखाद्याला चॅलेंज सहज करू शकतो, दाखव बघू कुठे आत्मा माझा, कुठे परमात्मा. त्यालाही दाखवता येत नाही, कारण त्याच्याही शरीरामध्ये तो नेमका कुठे आहे हे त्याला कळत नाही.
पण आता आपल्या आत्म्याला आपण जर ओळखत नसू तर स्वतःची ओळख आपण कशी निर्माण करणार किंवा स्वतःला आपण कसं ओळखणार? तर त्याचे निकष कोणते आहेत? त्याचा निकष एकमेव आहे आणि तो नेहमी बडबडत असतो, तो म्हणजे ध्यान करणे. त्या ध्यानाच्या अवस्थेमध्येच आपण आपल्या अंतरात्म्याला ओळखू शकतो. स्वतःची ओळख ही त्या ध्यानाच्या अवस्थेमध्येच आपल्याला प्राप्त होते. मग त्या ध्यानामध्ये काय करायला लागतं? आपण नेहमी जशा इतरांच्या चौकशा करतो की मी काय हो, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, ध्यानावस्थेमध्ये आपणच आपल्या आत्म्याला विचारावं की हाऊ आर यू. उत्तर येतं तुम्हाला, एकदम उत्तर येणार नाही, पण सराव केला तर तो आत्मा तुमच्याशी बोलतो. आता आपण नेहमी म्हणतो ना की इकडे कोणतरी आहे, त्या अंधारात काहीतरी आहे, व ती भूत प्रेत अमकं तमकं, मग ते आत्मे वगैरे तुम्हाला त्रास देतात वगैरे वगैरे. पण तसं काही नसून आपणच आपल्या आत्म्याशी जर बोललो तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला आपल्या आत्म्याशी ओळखच नाही. मग आता प्रत्येक जण म्हणतो मग आत्मा आहे कुठे? तो हृदयात आहे का आणखीन कुठे आहे? तो आत्मा आहे आपल्या लहान मेंदूच्या त्या जागी आहे तो आत्मा. म्हणजे आपण म्हणतो तोल सुटतो मेंदूचा, लहान मेंदूचा तोल गेला की माणूस बेशुद्ध पडतो किंवा त्याचा तोल जातो, लहान मेंदूचं संतुलन बिघडलं. तर तिथे आत्मा आहे. तर तो आत्मा आहे म्हटल्यानंतर तिथून तो तुमच्या संपूर्ण शरीराचं संचलन करतो आणि ते संचलन करत असतानाच त्याला किती जन्माचे त्याच्यावरती कोडिंग झालेलं असतं, किती जन्म हा माणूस फिरून आलेला आहे. आपण प्रत्येक वेळेला आपला जन्म मागचा कुठला होता हे काय ओळखू शकत नाही. पुढचा जन्म कुठला येणार आहे माहिती नाही. मग हा जन्म जो आहे तो तरी आपण पूर्णांशाने ओळखलाय का आपला जन्म? तेही आपल्याला माहिती नाही. आपल्याला फक्त आयडेंटिटी हा प्रकार माहिती असतो, त्याच्या पलीकडे अलीकडे आपल्याला काही माहिती नसतं. म्हणजे आपण फक्त आणि फक्त भूतकाळात रमतो, भविष्य काळाची स्वप्न पाहतो, पण वर्तमान काळामध्ये जे जगायला पाहिजे वास्तविक ते कधीच जगत नाही. आणि वर्तमान काळात का जगत नाही? कारण माहिती असतं मी काय आता लगेच मरणार नाहीये, ही खात्री असते. माहिती नसतं ना, खात्री असते मी काय आता मरणार नाही. मग आता मला इथून लेक्चर संपलं की अमुक ठिकाणी जायचंय, तमुक ठिकाणी जायचंय, उद्या तिकडे परवा तिकडे, हे प्लॅनिंग खूप आहे सगळ्यांचं. पण उद्याचा सूर्योदय पाहणार आहात का माहिती नाही. मग त्याच्या आधी स्वतःची ओळख करून घ्यायला नको का? मग स्वतःची ओळख करून घ्यायचं असेल तर माझं जे व्यक्तिमत्व आहे ते देहाच्या पलीकडे कसं आहे हे आपल्याला शोधून काढायला लागतं. आणि ते केवळ आणि केवळ फक्त साधनेद्वारे, ध्यानाद्वारे आपल्याला कळू शकतं. आणि तिथे मात्र कुठली गडबड नसते. म्हणजे तिथे तुम्हाला कोणी खोटं सांगत नाही. आपल्याला कोणी सांगू शकतं अरे तुझ्यासारखं दिसायला कोण नाही, तो खोटा असतो, तो खोटं बोलत असतो. कारण आपल्याला चढवत असतात प्रत्येक लोक की तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही तसे, आम्ही काय. मग दुसऱ्याचा इगो सुखावला जातो ना, आम्ही काय, समोरचा असं म्हणला आपल्याला तर मग तो इगो सुखावला जातो. म्हटल्यानंतर माणसाला जरा असं बरं वाटतं, जरा कॉन्फिडंट टाईट वाटते स्वतःची की आय एम समबडी, माझी काहीतरी पोझिशन आहे म्हणून मला लोक वाह म्हणतात, मला माझी चहा करतात असं म्हणतात ना, तसा प्रकार आहे. वास्तविक ती आपण स्वतःची केलेली आत्मवंचना आहे. दुसऱ्याकडचं कौतुक ऐकून घेणं म्हणजे. दुसरा जर आपले तोंड फाटेस्तवर कौतुक करत असेल त्याला वेळीच गप्प बसावं, तुझा जरा शांत बस. माझं कौतुक करायच्या पेक्षा तू स्वतःचं कौतुक करत राहा. तू कसा आहेस ते सांग दुसऱ्याला. तो स्वतःबद्दल कोणी फारसं बोलत नाही चार लोकांच्या मध्ये. दुसऱ्याला चढवत असतात किंवा दुसऱ्याला पाडत असतात खाली. हे जितकं खरं आहे तितकंच आपल्याला आपण आतमधनं कसे आहोत. मग आपल्याला दोन अंग आहेत, एक हे दिसतं ते बाह्यांग आणि दुसरं आहे ते अंतरंग. मग त्या अंतरंगामध्ये काय गडबड चालू आहे हे जर फक्त तुम्ही म्हणले असं आपल्याला काही कळत नाही, अंतरंगात ते काय डॉक्टर बघेल काय. आवाज येतोय सगळ्यांना स्पष्ट? मागच्या लेक्चर सारखं नाही तसं. अंतरंग कसं आहे? मग 72,000 नाड्या आहेत का? इडापिंगला सुषुम्ना आहे का? पाठीचा मणका कसा आहे? त्या मणक्यातनं शक्ती वरती कशी जाते, मस्तकात कशी जाते, खाली कशी उतरते, 7 चक्र कोणती, त्याची ताकद कशी, त्यांचे रंग कुठले, त्यांच्या देवता कुठल्या, त्याच्यामधनं प्राण वरती जातो म्हणजे नेमकं काय जातं, आणि तो वरती गेलेला प्राण पुन्हा मूलाधारात येतो म्हणजे नेमकं काय होतं.
हे कुठल्याही डॉक्टरला डायसेक्शन मध्ये दिसत नाही. ते डॉक्टर आहेत, त्यांना विचारा की डायसेक्शन मध्ये हे दिसतं का, हे एकतरी चक्र दिसतं का? नाही दिसत. पण ती चक्र दिसत नसली तरी आहे. आता जेव्हा ते डायसेक्शन करतात तेव्हा ते मेलेल्या माणसाचं असतं. जिवंत माणसाचं डायसेक्शन कोणी करत नाही. पण डायसेक्शन करण्याच्या पूर्वी ते जे काय बॉडी तुमच्या समोर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत चैतन्य होतं, जोपर्यंत प्राणशक्ती होती, तोपर्यंत ती बॉडी उभी होती, हालचाल करत होती. आता चैतन्य गेलं, प्राण गेले, सगळं गेलं, ते आडवं पडले. ते कलेवर आहे ना, त्या कलेवराला कशी चिरफाड करा, त्याला काही फरक पडत नाही. ते जिवंत असतं तर तुम्हाला त्यांनी गोळ्या घातल्या असत्या मला फाडायला निघाला म्हटल्यावरती. हा एक जो फरक आहे मूलभूत, तर कलेवरामध्ये काही फरक नसतो, कारण चैतन्यच नसतं ना. मग आत्म्याचा संबंध चैतन्याशी, आत्म्याचा संबंध प्राणशक्तीशी. प्राणशक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही आम्ही जो ऑक्सिजन ज्या प्रमाणामध्ये घेतो, आपलं शरीर ज्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन घेतं त्याला प्राणशक्ती म्हणते. ती प्राणशक्ती संपूर्ण शरीरभर खेळवली जाते आणि आपण मजेमध्ये असतो, कारण काय आपलं शरीर चालत असतं आपल्या नकळत, आपला श्वास चालत असतो. मग हे जर सगळं ओळखायचं असेल की हे येतं कुठून, हे चैतन्य कुठून येतं, मग हे चैतन्य कशाचा भाग आहे, मग ते आणखीन कुठल्या परमतत्वाचा भाग आहे का आपल्यामध्येच आविष्कारित झालेला भाग आहे? तर परमतत्वाचा भाग आहे हे नक्की, परमेश्वर आहे हे नक्की, पण देव आहे की नाही याबद्दल सगळ्यांना साशंकता असते. आम्ही देव मानत नाही. तुम्ही माना अगर नका मानू, ती शक्ती ताकद देव म्हणून तुमच्या आसपास कुठेतरी वावरत असतेच. कारण ज्या अर्थी तुम्ही तुमच्या दोन पायावर उभे आहात, त्या पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती, त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला समांतर तुमचं शरीर चालतंय, समांतर आडवं पडतंय, झोपतंय, याचा अर्थ तुम्ही त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला कुठेतरी प्रतिसाद देताय तुमच्या नकळत, आणि त्या प्रतिसादामुळे तुमचं सगळं जीवन अव्याहतपणे चालू आहे. मग मागचे जन्म होते का, पुढचे जन्म आहेत का याची चिंता करत बसण्यापेक्षा आत्ताचा जो जन्म प्राप्त झालाय त्या जन्मामध्ये आपण स्वतःला किती ओळखतो ह्याचा जर विचार केला तर पुढच्या मागच्या जन्माचा काही फरकच पडत नाही माणसाला. असतील मागच्या 1000 जन्म असतील, ते समजून घेऊन मी करू काय? मागच्या जन्मातल्या सगळ्या गडबडी जर आत्ता लक्षात आल्या या जन्मात, तर या जन्मात माणसाला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल, कारण डोकंच फिरून जाईल. त्याचं कळणारच नाही की वेगळी एवढ्या लफडी आपण मागच्या जन्मात केली आणि आता ह्या जन्मामध्ये आपण अगदी शाजोगपणे वावरतोय. हा जो प्रकार आपल्या लक्षात आला तर आपल्याला वेळ लागेल, किंवा आपण दुसऱ्याला दगड मारू, किंवा तो जर मागच्या जन्मात आपल्या बरोबर कुठेतरी असला आणि त्याने त्या मागच्या जन्मामध्ये काही गडबडी केल्या असल्या तर नमस्कार, तर तो त्या माणसाला आपण दगड वगैरे मारू, आपण वेड होऊ ठार. म्हणूनच आपण असं म्हणतो की मागचे जन्म काय होते त्याचा शोध घेण्यापेक्षा ते जर सहज कळले तर चांगलं आहे. ते नाही कळले तर कोणाकडे तरी जाऊन आमचे जन्म चेक करून द्या, आमचा ऑरा चेक करून द्या, आमचा आकाशिक रेकॉर्ड तपासून द्या, वगैरे वगैरे जे काही भानगडी चालू असतात माणसाच्या. नाडी ज्योतिष, पट्टी ज्योतिष, आमक ज्योतिष, तमक ज्योतिष, भृगु संहिता, या संहिता, सगळं काही पालथं घालतं माणूस. आणि शेवटी तो सगळ्यांनंतर म्हणतो काय, सगळ्याकडनं फिरून आल्यानंतर काय कोणाच्यात दम नाही, एकाला काही कळत नाही. मग गेला कशाला? 100 प्रश्न 100 माणसांना विचारून येतात, हजारो रुपये खर्च होतात त्याच्या पायी, पदरी काही पडत नाही. याचं कारण मुळातच एक आहे की आपल्या पत्रिका जन्मकुंडल्या तपासण्यापेक्षा आपण आपल्या आतली जी कुंडली आहे ती तपासणं फार महत्त्वाचं. ती तपासायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर ध्यानामध्ये आपण जेव्हा सखोल ध्यानामध्ये बुडून जाऊ, पण त्याच्या आधी जर आपली धारणा अशी असेल की मी स्वतः कोण आहे याची मला ओळख झाली पाहिजे, तर तुमचंच शरीर, तुमचाच आत्मा, तुमच्या शरीरामध्ये बसलेला परमात्मा तुम्हाला तुमच्या आत्म्याची ओळख करून देते. म्हणजे तुम्ही नेमके कुठून आलात, काय आलात याची गणितं तुम्हाला तिथे सापडतात, पण त्याचा अट्टाहास करू नये, त्याच्या नोंदी करून ठेवू नये. स्वतःला ओळखणं म्हणजे परमात्म्याला ओळखणं आहे, आणि परमात्मा दुसरा तिसऱ्याकडे कुठेही नसून तुमच्या अंतरंगात बसलेला आहे, तुमच्या हृदयाकाशात बसलेला आहे. आपण नेहमी बोट दाखवतो वरती,
वरती कोण नसतं, स्वर्गही नाही आणि खाली कुठे नरकही नाही. स्वर्ग हा तुमच्या अंतरंगात आहे आणि नरक सुद्धा तुमच्या अंतरंगात आहे. तुम्ही फक्त त्या दोन्हीची सांगड कशी घालायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. स्वर्गाची सांगड नरकाशी कशी घालायची? पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. आपण अगदी सर्रास शब्द वापरतोय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हींचा जर ताळमेळ बसवायचा असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ह्या दोन्ही गोष्टी 50-50% प्रत्येकाजवळ असतातच असतात. कुठलाही माणूस हा 100% पॉझिटिव्ह नसतो, कुठलाही माणूस 100% निगेटिव्ह नसतो. पण 100% जर पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर 50% जी निगेटिव्हिटी आहे त्यातले 10% इकडे आणले तर 50 ते 60% पॉझिटिव्हिटी होते. 20% आणले तर 70% होते. मग या पद्धतीने जर आपल्याला निगेटिव्हिटीतनं जर पॉझिटिव्हिटीकडे यायचं असेल तर निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलावं लागतं. आणि ते बदलणं आपल्याला केवळ शक्य आहे, ते वर्तनातनं शक्य आहे. जे आपण दुसऱ्यावरती कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतो त्या कुरघोडी करण्यापेक्षा शांतपणे स्तब्धपणे एका जागी बसणं हे कोणाला मानवत नाही. मानवत नाही म्हणण्यापेक्षा काय होतं, स्वस्त कसं बसायचं, काहीतरी उद्योग पाहिजे, काहीतरी चाळा पाहिजे. कारण आपले पूर्वज कोण होते? माकडं होती. मग आता तुम्ही माकडं बघा आत्ताच्या काळातली सुद्धा, की ते एक सेकंद स्वस्त बसत नाहीत माकडं. त्यांचं काही ना काहीतरी चाळा चालूच असतो. आपण आपल्या जंगली सवयी अजूनही सोडलेल्या नाहीत. आपल्याला स्वस्थ बसता येत नाही, आपल्याला स्वस्थ बसायची कला अवगत नाही. सतत काही ना काहीतरी. तुम्ही ट्रेनमध्ये बघा ही गंमत, ट्रेनमध्ये फार सुंदर निरीक्षण करता येतं. फक्त लेडीजच्या डब्यात जाऊ नका, जेंट्सच्या डब्यातच निरीक्षण करा. कोणी असं तंगडा हलवत असतं, कोणी काय ना काहीतरी 17 वेळा तो चष्माच खाली काढत असतं, कोणी पेपर इकडे तिकडे. पेपर असा धरायचा, याला विचारायचं हे वाचलं का, तू वाचलं त्याला वाचलं का विचारतो, नाही तर तू वाच त्याला सांग म्हणून. पण असं नसतं, आपल्याला दर सेकंदाला काहीतरी चाळा लागतो हातात. आता सतत तंबाखूची डबी खिशात ठेवून ते तंबाखू खात असतात. आम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून तंबाखू लागतो. कशाला लागतो? आम्हाला नाही लागत तर तुम्ही फालतू माणसं. तुम्ही ज्यांना तंबाखू लागत नाही ती फालतू माणसं असं तंबाखू खाणारी म्हणतात. तर सकाळी 6 वाजल्यापासून आणि तो चाळाच असतो. आता मी रिकामं बसलो, आता काय टाइमपास करायला काय तंबाखू खायचं. टाइमपास करायला तंबाखू ही काय सोल्युशन आहे का? पण तुम्हाला जर टाइमपासच करायचा असेल ना तर एका जागी घरामध्ये शांतपणे स्तब्ध बसून बघा काय होतं. त्या स्तब्ध बसण्यामध्ये जी जादू आहे ती कुठल्याही व्यसनामध्ये नाही. कुठल्याही व्यसनाची किक त्या स्तब्ध बसण्यापेक्षा कमी आहे. किकच लागत नाही तुम्हाला. स्तब्ध बसल्यानंतर जी किक लागते ना ती फार मोठी किक आहे आणि ती कोणी तुम्हाला कुठल्याही बाटलीतनं, कुठल्याही डबीतनं किंवा कुठल्याही रसायनातनं, कुठल्याही पावडरीतनं मिळवून देऊ शकत नाही. आणि ते स्तब्ध बसणंच मुळी परवडत नाही लोकांना. आम्हाला सगळं परवडतं. 72,000 रुपये तोळा सोनं झालं तरी आम्हाला 5 तोळे सोनं घ्यायला परवडतं, पण एका जागी 1 तास स्तब्ध बसायला परवडत नाही. अहो काय करायचं स्तब्ध बसून? नाना विचार येतात, येऊ देत ना. विचार हे येणारच, तुमचं मन आहे ना. आता एक लक्षात ठेवा, देह आणि आत्मा, देहामधला आत्मा हा बाहेरचा देह, अंतरंगातला आत्मा. या आत्म्या आणि देहाच्या मध्ये मन नावाची चीज परमेश्वराने ठेवलेली. ते काय करतं, ते आत्म्यालाही डिवसतं आणि देहालाही डिवसतं सारखं. आणि सारखं काही ना काहीतरी त्याला चाळा लावून देतं, विचार उत्पन्न करतं, काही उत्पन्न करतं. मग ते विचार निगेटिव्ह असू देत, पॉझिटिव्ह असू देत, कसेही असू देत. आपण सहज बसल्या बसल्या सुद्धा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू झालेले आहेत अशी कल्पनेने पाहत असतो. कधी कधी हा मेला, तो मेला, प्रत्यक्षात तो जिवंत असतो. तो त्याच्या घरी मध्ये चहा पित असतो आणि नंतर आपणच असं म्हणतो, अरे हे काय माझ्या डोक्यात विचार आले. आणि मग नंतर काय म्हणायचं, नाही असे विचार आले म्हणजे त्याचं आयुष्य वाढलं. हे आणखीन विचित्र प्रकरण आहे. म्हणजे म्हणायचा हेतू असा आहे त्याच्यामध्ये की फुकट काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा स्वस्थ एका जागी शांत बसा, मांडी घालून बसा. मांडी घालता येत नसेल तंगड्या पसरून बसा, कसेही बसा, भिंतीला टेकून बसा, शांत बसा, काळोख करून बसा. काय मजा येते ती बघा. बाकी काही करायचं नाही, हाताचं बोट सुद्धा हलवायचं नाही. तुमच्या घरात डास चावत असतील, मच्छरदाणी लावून बसा.
लोक काय म्हणायचे ते म्हणू देत, तुम्ही काही केलं तरी लोक काही म्हणणार आहेत. त्यामुळे तुम्ही मच्छरदाणी 6 वाजता लावली, 4 वाजता लावली, 5 वाजता लावली, संध्याकाळी लोक बोलणार हे काय, हे काय नवीन सुरू झालं, काय नाही, मला शांत बसायचं. शांत बसलायचं आपण जरी म्हटलं तरी दुसरा शांत बसू देत नाही आपल्याला. आणि आपला हा जो नवीन अवयव प्रत्येकाला प्राप्त झालाय तो तर शांत बसूनच देत कधीच नाही, त्याला शांत बसवावं लागतं. यांनी मगाशी जसं म्हटलं की तो मोबाईल इकडे आणि मला तो सायलेंटवर ठेवायचा नाही तर बोंबलेल तो, म्हणून असंच बोलला. म्हणजे तो मोबाईल बोंबलतो, आपल्याला त्याचं काही, त्याला आपलं स्वैरसूतक नसतं त्या मोबाईलला. त्यामुळे होतं कसं आपली शांतता कुठेतरी भंग होते. आणि आजच्या या सगळ्या आधुनिक जगामध्ये तुम्हाला शांततेशिवाय कुठलाही पर्याय नाही. तुम्हाला जर आयुष्य नीट जगायचं असेल, हे जे बॉडी सेल्स शरीरामध्ये सतत 3 महिन्यांनी बदलत असतात असं म्हणतात ना, सतत बदलत असतात. हे डॉक्टर आहेत म्हणून मी सारखं त्यांना विचारतो बरं तर त्या 3 महिन्यांनी रिजनरेट होत असतात बॉडी सेल्स. ते जे नवीन बॉडी सेल्स रिजनरेट होतात ते काय आपली किमया नाहीये, ती परमेश्वरी किमया आहे. त्या परमेश्वरी सत्तेची ती किमया आपल्याला जो जन्माला घालतो. बघा, एका स्पर्मच्या द्वारे एवढा मोठा आपला देह जन्माला येतो. त्याच्यामध्ये मागे केवढं मोठं मेकॅनिझम आहे, केवढं टेक्निक आहे. साध्या गोष्टी आहेत की सेम टू सेम आई वडिलांसारखी मुलं असतात. हे काय आहे, तो काय छापखाना आहे का आतमध्ये, का झेरॉक्स मशीन बसवले आतमध्ये, नाही ना, ती त्याची किमया आहे ना. मग ही जर सेल्सची किमया आहे, तो जर एवढ्या पद्धतीने आपल्या बरोबर खेळत असेल तर तो नेमका आतमध्ये कुठे बसलेला आहे त्याचं स्थान आपल्याला कळायला नको का. पण मग ध्यानावस्थेमध्ये नेमकं काय होतं, ध्यान ही पहिली पायरी आहे या सगळ्याची. तुम्ही मोमेंट जेव्हा डोळे मिटता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या मिटल्या डोळ्या आड 1 सेकंद 2 सेकंद पांढरा स्वच्छ प्रकाश दिसतो. तो पांढरा स्वच्छ प्रकाश म्हणजेच परमात्मा आहे, बाकी कुठेही देव बिव काही नाही. मग तुम्ही त्याला स्वामींचं रूप देता, तुम्ही त्याला साईंचं रूप देता, तुम्ही विठ्ठलाचं रूप देता, दत्ताचं रूप देता, कोणी तुम्हाला जे काही रूप आवडतं ते तुम्ही त्याला देता. आणि हिंदू धर्मासारखा विलक्षण कुठलाही धर्म नाही. का नाही, तर त्या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही पूजा करा. कोणाची पूजा करा, तुमच्यासारख्याच रूपाची, सगुण रूपाची पूजा करा. मग त्या सगुण रूपाला तुम्हाला जे जे गुण सद्गुण लावावेसे वाटतात ते सगळे लावा. मग रामाचे गुण कुठले, कृष्णाचे गुण कुठले, दत्ताचे कुठले, शंकराचे कुठले, त्या पद्धतीने आपण ते सगळे